नमस्कार, परत एका माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे सुट्टीचा दिवस. तसे आता क्रिसमसमुळं 15 दिवस झाले सगळ्यांना सुट्ट्याच आहेत. आज आहे सॅटरडे. तर आज झाली, आता फ्रेश झाले. तर आता माझ्या फ्रेंडनी आज मला इन्व्हाइट केलेलं आहे ब्रेकफास्टसाठी. तर मी आता तिच्याकडे जात आहे. तर तुम्हालाही घेऊन जाते मी तिच्याकडे. तर चला आपण तिच्याकडे जाऊया. And there's a place that I've dreamed of where I can free my. तर आम्ही आता तिच्या घरी आलेलो आहोत. तर हे असं आहे. तर आम्ही तिच्या घरी आलेलो आहोत आणि अशी तिने छान ब्रेकफास्टसाठी शाबूची खिचडी केलेली आहे. इथं मस्त अशी खिचडी झालेली आहे. तर आता आम्ही खाणार आहोत. तर अशी तर मस्त छान भाकरवडी आणि शाबूची खिचडी. आणि आता हे नाश्ता करते छानपैकी. तर शाबूच्या खिचडीसोबत तिने अशी छान ताक पण बनवलेलं आहे मस्तपैकी. खूप टेस्टी आहे. ही आहे तिची अशी गोड मुलगी. हाय करा ते तू. हाय कर पिलू तू. हाय हाय करा. हाय. किती छान बघते. हाय. ही आहे माझी फ्रेंड. काय करत तीर्था. हॅलो. तर आमचा आता नाश्ता ते झालेला आहे. नाश्ता झाल्यानंतर आम्ही थोडंसं ग्रॉसरी घेण्यासाठी बाहेर. इथे इंडियन शॉप आहे, अग्नी शॉप म्हणून आहे. दाखवते मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर. ग्रॉसरीच्या शॉपमध्ये आलेली आहे. तर हे बघा, इथे सगळं काही मस्त भाजी आलेली आहे. हे बघा, मेथी, कोथिंबीर, हे आपली इंडियन गाजर, कैरी, ते आहे भेंडी, शेवगा. तुम्हाला इथे सगळं काही मिळून जाईल. तर ना सामान त्यांनी सगळं घेऊन झालेलं आहे. आज थंडी एवढी आहे, खूप थंडी आहे. अक्षरशः हात असे हे झालेले आहेत. खूप थंडी आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर मी घरी आलेली आहे. घरी आल्यानंतर थोडीशी फ्रेश झाली. तर मी मशीनमध्ये भांडे लावून गेलेली होते. तर आता भांडे पण इथं झालेले आहेत. तर मी सगळे काढून घेते आणि फास्ट लावून घेते. तर भांडे एकदम असे स्वच्छ निघतात मशीनमध्ये. काचेचे तर खूप छान निघतात, काचेचे आणि स्टीलचे. आणि असं इथे चमचे ठेवण्यासाठी आहे. आणि इथं आहे असं हे मोठं सगळं ठेवण्यासाठी. हे असं आहे. पण भांडे खूप स्वच्छ निघतात यामध्ये. तर चला मी भांडे लावून घेते हे पटपट. And there's a place that I've dreamed of where I can free my mind. I hear the sounds of the season and lose all sense of time. I'm not that far away. छान क्लीन झालेलं आहे. जेव्हा किचन वाटतं क्लीन होतं ना, तेव्हा खूप सारा आनंद मिळतो. आपण इंडियन शॉपमध्ये गेलो होतो ना, तर मला काही ग्रॉसरी पाहिजे होती. तर ती ग्रॉसरी घेऊन आलेली आहे. ड्रमस्टिक आणले. मला ड्रमस्टिकची भाजी खूप आवडते. मेथी पण घेऊन आलेली आहे. कोथिंबीर आणलेली आहे छान. आणि हे आणलेले आहेत वांगे. आवऱ्याची भाजी. तर याला म्हणतात आवऱ्याची भाजी. तर मी आज आवऱ्याची भाजी आणली, जी की आम्हाला आवडते सगळ्यांना. आणि ही आणलेली आहे भेंडी. आमच्या घरात प्रचंड आवडीची आहे. रिंगला आणि सर्वेशला ऑलमोस्ट सगळ्यांना घरात भेंडीची भाजी आवडते. तर ही भाजी घेऊन आलेली आहे. इथं आणलेला आहे हे आटा, आशीर्वाद आटा.
जो की मी लास्ट टाइम इडली बनवलं होतं, तर मी याचा व्लॉग केलेला होता. तर याच याच्या मी इडली बनवली होती, खूप छान झालेली होती इडली. स्वयंपाकाची तयारी करूया आपण. वांग्याची भाजी तयार करूया आपण. भेलपुरी खा रहा था रस्ते पे जा रहा था, मुझे मिर्ची लगी तो मैं क्या करूं. तर कांदा ट्रायपॉड नाही आहे म्हणून मी अशी शूट करते. तुम्हाला जेवढं दिसेल ना तेवढं बघा आणि नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा. हम नए हैं अभी. एवढा आम्ही बनवतो आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करत, तुमचं मला मोटिवेशन भेटेल हो. तर असं मी चिरून कांदा घेते मिक्सरमधून आणि एक घेतलेला मी सगळं ना यातच हे करून टाकणार आहे. वांग्याची भाजी टाकणार आहे, कोथिंबीर आता आणि मग हे बघा किचन वाटा पण छान असा आवरून झालेला आहे. भांडी मी मशीनमध्ये लाव. तर चला नमस्कार, बाय बाय. पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये येऊया. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड प्लीज लाईक, सबस्क्राईब.